Example number 7 घ्या. Evaluate integration of e raised to x into log of sin of e raised to x upon tan of e raised to x dx. बरोबर. तर हे कसं सॉल्व करायचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. तर दिलेले इंटिग्रेशन आय ने डिनोट करूया. काय दिले लेट r इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता लॉग ऑफ फंक्शन मी अगोदर घेतो. जेच काय दिले लॉग ऑफ sin ऑफ e रेज टू x. e रेज टू x नंतर लिहितो आपण a into b ला b into a लिहिले तरी चालेल. बरोबर. dx अपॉन tan ऑफ e रेज टू x. आता परत इथं बघा 1 अपॉन tan थीटा दिलाय. डिनॉमिनेटरला tan दिलाय. म्हणजे आपण बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1 अपॉन tan थीटा काय असतो कोण सांगेल. 1 अपॉन tan थीटा इज cot थीटा. बरोबर. स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे 1 अपॉन tan थीटा इज cot थीटा. म्हणजे रिप्लेस थीटा बाय e रेज टू x. म्हणजे स्केल सिंप्लिफिकेशन इंटिग्रेशन ऑफ log of sin of e raised to x into 1 upon tan theta is cot theta. म्हणजे ती cot of replace theta by e raised to x into e raised to x dx. से इक्वेशन नंबर 1. से इक्वेशन नंबर 1 हम पुट करूया. स्टेप फर्स्ट काय पुट करूया. log of sin of e raised to x equal to t. जर तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर लास्ट पेजवर प्रॅक्टिस करा मग पुट करा. डायरेक्टली पुट करू नका. हम पुट काय बघूया आपण परफेक्ट डेरिव्हेटिव्ह येते. log of sin of e raised to x equal to t. log of sin of e raised to x equal to t पुट केला. ह्याला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग log ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटला जर आपण फंक्शन कन्सिडर केलं हा कोण आहे f ऑफ x. बरोबर. मग काय डेरिव्हेटिव्ह log ऑफ f ऑफ x चं काय येतं 1 अपॉन f ऑफ x. आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चं काय असतं 1 अपॉन x. log ऑफ f ऑफ x चं काय 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश x. म्हणजे काय लिहितो 1 अपॉन f ऑफ x. f ऑफ x कोण आहे sin ऑफ e रेज टू x. परत f डॅश x. मग sin ऑफ e रेज टू x चं करायचे. म्हणजे परत sin x असतं तर डायरेक्टली cos x लिहिलं असतं आपण. परत sin ऑफ फंक्शन आलं म्हणजे sin ऑफ f ऑफ x अँड परत डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय असतं रे cos x. मग sin ऑफ f ऑफ x चं काय cos ऑफ f ऑफ x इनटू f डॅश x. बरोबर. तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. बरोबर. म्हणजे काय लिहिलं sin ऑफ f ऑफ x. f ऑफ x कोण आहे आता e रेज टू x. मग sin x असतो cos x. मग sin ऑफ f ऑफ x ही f ऑफ x आहे. बरोबर ना. म्हणजे काय cos ऑफ f ऑफ x. f ऑफ x ही e रेज टू x इनटू f डॅश x. म्हणजे परत e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू x विथ रिस्पेक्ट टू x ही dx इक्वल टू d. तर हे फॉर्म्युले आपण यूज केले. बरोबर. मग सिंप्लिफिकेशन करा. cos थीटा आहे का सेम अँगल cos ऑफ e रेज टू x अपॉन sin ऑफ e रेज टू x इज cot ऑफ e रेज टू x इनटू e raised to x dx is equal to dt. आता ही जी व्हॅल्यू आहे ही रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू कुठं पुट करूया 1 मध्ये. म्हणजे देन व्हॉट इज स्टेप नंबर 2. अरे देन इंटिग्रल 1 बिकम्स कसं होईल I इक्वल टू आता log ऑफ sin ऑफ e raised to x काय पुट केलं आपण t. log of sin of e raised to x is t. म्हणजे जी t
आणि cot of e raised to x into e raised to x dx becomes dt. Cot of e raised to x into e raised to x becomes dt. ची व्हॅल्यू काय होऊन जाईल? सॉरी dt म्हणजे जी t dt. आणि पॉवर काय नसलं पाहिजे तर आपण वन सबकम आले की मग यूज t रेज टू n. मग आपल्याला x रेज टू n चा फॉर्म्युला माहिती आहे. काय असते x रेज टू n चे इंटिग्रेशन? अरे इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx इज कोण सांगेल? बरोबर आहे x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये आपण x चा पॉवर वाढवतो आणि सेम पॉवर ने डिवाइड करतो. मग t चे विथ रिस्पेक्ट टू t काय आहे? t²/2 कारण इथं 1 आहे. 1 प्लस 1 इज 2/2 प्लस c. पण t म्हणजेच काय पुट केलं आपण? सो रिप्लेस t बाय log of sin of e raised to x. Replace t by log of sin of e raised to x raised to 2 upon 2 plus c. ही व्हॅल्यू मिळाली i ची. कशी मिळाली व्हॅल्यू i. तर हे सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या आणि ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांनी डाऊट विचारा.